Topic for today is biomedical waste management, sources and disposal. The management of the biomedical waste is done on the following parameters. म्हणजे ताजे कशे कशे ते biomedical waste manage करतात. तर सगळ्यान पयली तातूर आसा जनरेशन एंड सेग्रिगेशन ऑफ वेस्ट. मागीर सेकंड कलेक्शन एंड स्टोरेज ऑफ वेस्ट. थर्ड इज ट्रांसपोर्टेशन ऑफ वेस्ट. फोर्थ इज ट्रीटमेंट ऑफ वेस्ट. Fifth, disposal of waste, and sixth is managerial and ethical issues related with the waste management program. So, first point that is sources of waste. Sources of waste म्हणजे waste हॉस्पिटलान खंयसून तयार जाता ते. सगळ्यान पयले आसा तातूर हॉस्पिटल एंड इट्स डिपार्टमेंट्स. सो हॉस्पिटल्स ऑफ ऑल कॅटेगरी लायक जनरल, स्पेशलिस्ट हॉस्पिटल, प्रायवेट किंवा गव्हर्मेंट. डिपार्टमेंट्स लायक सर्जरी, गायनेकोलॉजी एंड ऑब्स्टेट्रिक्स, ICU एक्सेट्रा. म्हणजे हॉस्पिटल तातूंतले सगळ्या तरेची हॉस्पिटलां आनी तातूंतली सगळी डिपार्टमेंटां हातूर कसलो ना कसलो तरी वेस्ट तयार जायत आसता. दुसरें आसा ते क्लिनिक्स. सो क्लिनिक्स तातूर कोण कोण आसता, फिजिशियन किंवा डेंटिस्ट, मॅटर्निटी क्लिनिक्स, इम्युनायझेशन क्लिनिक्स, डायलिसीस सेंटर्स, एंडोस्कोपिस्ट, डिस्पेन्सरीज ऑफ स्टेट ऑर सेंट्रल गव्हर्मेंट. सो हातूंतल्यान सगळ्यांतल्यान वेस्ट तयार जाता. सो हे इन शॉर्ट क्लिनिक्स, होम, मागीर एनिमल हावजीस, ब्लड बँक्स, नर्सरी, होम्स, हॉस्पिटल्स हातून जो सगळो वेस्ट तयार जाता ताका कितें म्हणटात तर बायोमेडिकल वेस्ट. थर्ड इज हेल्थ केअर ऑर्गनायझेशन्स. हेल्थ केअर ऑर्गनायझेशनान येता पॉलिक्लिनिक्स. पॉलिक्लिनिक्स म्हणजे ज्या जाग्यार एकापेक्षा चड डॉक्टर एकीच कडेन आसता तांकां पॉलिक्लिनिक्स म्हणटात. मागीर नर्सिंग होम्स, जेरिएट्रीक होम्स, होम फॉर मेंटली रिटार्डेड, मेंटल असायलम्स. सपोर्ट सर्विसीस, ब्लड बँक्स, फार्मसी, मॉर्च्युरी, CSST, लॉन्ड्री, टेक्निकल सर्विसीस, लॅबॉरेटरीज. मागीर वेटनरी हॉस्पिटल्स, क्लिनिक्स एंड लॅबॉरेटरी. सो हे सगळे जाले सोर्सीस. सोर्सीस म्हणजे ह्या सगळ्या जाग्यांचेर कितें तयार जाता तर बायोमेडिकल वेस्ट तयार जाता. सोर्सीस ऑफ बायोमेडिकल वेस्ट इन शॉर्ट हॉस्पिटल्स, हेल्थ केअर सेंटर्स, ब्लड बँक्स, बायोटेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूशन. बायोटेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे ज्या जाग्यार टेस्ट सगळ्यो कंडक्ट जातात ते सगळे. म्हणजे आमचे लॅबॉरेटरीज येतात तातूर किंवा बाकीच्यो कॉलेजीस किंवा हे ते. मागीर नेक्स्ट आसा तो आतां आमी पयलें कितें तर जनरेशन ऑफ वेस्ट पयलें. आतां आसा नेक्स्ट पॉयंट तो डिस्पोजल ऑफ वेस्ट. डिस्पोजल ऑफ वेस्ट म्हणजे जे वेस्ट जनरेट जाता ते कशें डिस्पोज करप. म्हणजे सगळेंच काय आमकां जळोवपाक मेळना किंवा भायर उडयलें जाल्यार पोल्युशन क्रिएट जाता. गेल्या चॅप्टरान आमी पयल्लें की वेस्ट अशेंच उडयलें विदावट ट्रिटमेंट जाल्यार वेगवेगळें पोल्युशन जाता. म्हणून ताजें सारकें डिस्पोजल करूंक जाय. सो आतां आमी पळोवया. सगळ्यान फर्स्ट पॉयंट आसा डिस्पोजल ऑफ जनरल किंवा नॉन हेजार्डस. नॉन हेजार्डस म्हणजे जाचो लोकांक त्रास जायना असलो वेस्ट. इट इज डन इन द फॉलोइंग मेथड्स. ए फॉर स्मॉल क्वॉन्टिटी. स्मॉल क्वॉन्टिटी म्हणजे थोडेच जर आसत जाल्यार लँडफिल. लँडफिल म्हणजे एका जाग्यार एक जागो अलॉट करता थंय व्हरून तो डंप करप. इट इज डन बाय ट्रेंच मेथड, रॅम्प मेथड आनी एरिया मेथड. सेकंड यूज ऑफ पिट्स. यूज ऑफ पिट्स म्हणजे खड्डो खणपाचो आनी त्या खड्ड्यांनी ते भरपाचे. आनी लास्ट आसा ते कंपोस्टिंग. कंपोस्टिंग म्हणजे इल्लो वेस्ट घालपाचो, ताज्या वयर माती घालपाची, परत वेस्ट घालपाचो, माती घालपाची, कळ्ळें. मागीर ते आपुणूच भितर डिकंपोज जाता. आतां सायडीक तुमकां एग्जाम्पल्स दिल्या पळय एरिया मेथड आनी ट्रेंच मेथड कशी कशी करप ताजे पिक्चर्स दाखयल्ले आसा. सो जर थोडोच वेस्ट आसत आनी तो नॉन हेजार्डस आसत जाल्यार एक तर लँडफिल म्हणजे मातयेर डंप करून दवरप. दुसरो यूज ऑफ पिट्स म्हणजे खड्डे खणप आनी तातूंत भरप. आनी तिसरो कंपोस्टिंग. कंपोस्टिंग म्हणजे ते तातूंत माती मिक्स करून ते डिकंपोज जावपाक दवरप. मागीर फॉर लार्ज क्वॉन्टिटी. लार्ज क्वॉन्टिटी म्हणजे खूब आसत जाल्यार तातूंत NADP कंपोस्टिंग. मागीर pelletization technology, biopress and manure,
आणि पायरोलायसिस. सो ह्या वेगवेगळ्या मेथडींनी ते वेस्ट डिस्पोज ऑफ करप. सेकंड, डिस्पोजल ऑफ वेस्ट वॉटर अँड लिक्विड वेस्ट. आता वेस्ट वॉटर किंवा लिक्विड वेस्ट असतात ते कसे डिस्पोज करप, तर सगळ्यात पहिली डिस्चार्ज इनटू द सीवर्स, मागीर सोक पिट्स आणि वेस्ट स्टेबिलायझिंग पॉन्ड्स. सोक पिट्स म्हणजे आपण तुमकां पिक्चर दाखयला, म्हणजे एक पीट तयार करप आणि तातूंत ते सगळे ड्रेन करप, ते तातूंत मागीर सुकत वता, ताका सोक पिट्स म्हणटात. वेस्ट स्टेबिलायझिंग पॉन्ड्स म्हणजे एक पॉन्ड कसो केल्लो आसता आनी तातूंत ते सगळे वेस्ट ते सोडटात, ताका वेस्ट स्टेबिलायझिंग पॉन्ड्स म्हणटात. मागीर येता डिस्पोजल ऑफ ह्युमन एनाटॉमिकल ब्लड अँड बॉडी फ्लुइड्स. ताजी प्रिफर्ड मेथड इज बाय इन्सिनरेशन. इन्सिनरेशन म्हणजे ते जळयतात. सो चडशे इलेक्ट्रिकल मेथड यूज करता, तातूंत जे कितें पार्ट्स आसता किंवा ब्लड बॉडी फ्लुइड्स आसता ते सगळे त्या मशिनान घालतात आणि इन्सिनरेट करता म्हणजे जळयतात. मागीर फोर्थ, डिस्पोजल ऑफ शाफ्ट्स. द नीडल्स शूड बी डिस्ट्रॉयड बाय द नीडल डिस्ट्रॉयर्स. The used syringes can be disposed of by melting and sterilization at over 250 degrees Celsius. आता शाफ्ट्स तातूंत येता निडल्स. तातूंत आतां तुमकां हांगा पिक्चर दाखयला पळय, ताका निडल डिस्ट्रॉयर म्हणटा. म्हणजे तातूंत निडल घातली की तो क्रश जाता आनी तिजो पिठो जाता, ताका निडल डिस्ट्रॉयर म्हणटा. सो निडल्स ज्यो यूज केल्ले आसता त्यो डायरेक्टली तातूंत इन्सर्ट करप, मागीर ताजो पिठो जाता. आनी यूज सिरिंजीस ज्यो आसता त्यो मेल्ट करप किंवा स्टरलायझेशन एट ओवर 250 डिग्री सेल्सियस, किंवा तांकां स्टरलायज करप. टेम्परेचर आसूंक जाय मोर दॅन 250 डिग्री सेल्सियस. सो हांगा तुमकां दाखयला की शार्प सदांच कंटेनरान उडोवप आनी भायर उडोवप नासता, किंवा खंयच्या डस्टबिनान किंवा टॉयलेटीन किंवा साद्या बाकीच्या ओपन डस्टबिनांनी उडोवप नासता, कित्याक ते कोणाकूय लागपाची शक्यता आसता आनी तातूंतल्यान इन्फेक्शन स्प्रेड जावपाचे चान्सीस खूब आसतात. डिस्पोजल ऑफ मायक्रोबायोलॉजिकल अँड बायोटेक्नॉलॉजिकल वेस्ट. दिस इज डन बाय ऑटोक्लेविंग, हायड्रोक्लेविंग, मायक्रोवेव और इन्सिनरेशन. सो ऑटोक्लेविंग म्हणजे ऑटोक्लेवर्स आसता तातूंत ते घालतात आनी स्टरलायज करतात. आमी ऑटोक्लेव्स CHC पेडणेन पळयल्ले पळय, तुमकां याद आसा जाल्यार हांगा पिक्चर्स आसा ती पळोवन तुमकां याद जातली. आमी थंय पळयल्ले, कळ्ळें, व्हडली व्हडली मशीन्स आसता आनी तातूंत ते घालून स्टरलायज करतात. किंवा इन्सिनरेशन. इन्सिनरेशन म्हणजे जळयतात. Disposal of pharmaceutical waste. It is done by incineration and the ash can be disposed by landfilling. Pharmaceutical waste कितें करतात तर जळयतात आणि ॲश जी आसता म्हणजे गोबर जो आसता तो लँडफिल म्हणजे डंप करून दवरतात किंवा खड्डो खणून तातूंत घालतात. 7th is disposal of infectious solid waste. It is first treated and converted to non-hazardous waste, which is then disposed of as general waste. So infectious solid waste जे आसता तांकां फर्स्ट ट्रीटमेंट दिता आनी मागीर ते ट्रीटमेंट दिवन तांकां कितें करतात तर कन्वर्ट करता इनटू नॉन हॅजार्डस वेस्ट. नॉन हॅजार्डस वेस्ट मागीर डिस्पोज करप. नॉन हॅजार्डस वेस्ट डिस्पोज आमी कशें केल्ले, सगळ्यान पयली ती लँडफिल मेथड, दुसरी कंपोस्टिंग, हातून आमी तांकां डिस्पोज केल्ले. सो त्या प्रमाणे डिस्पोज करप. मागीर येता ते डिस्पोजल ऑफ केमिकल वेस्ट. नॉन हॅजार्डस वेस्ट इज डिस्पोज्ड ऑफ एज जनरल वेस्ट एंड द हॅजार्डस वेस्ट इज फर्स्ट कन्वर्टेड इनटू नॉन हॅजार्डस वेस्ट एंड देन डिस्पोज्ड ऑफ. सो केमिकल वेस्टूय तशेंच सॉलिड वेस्टा प्रमाणे करप. नॉन हॅजार्डस आसता ते कन्वर्ट करता इनटू नॉन हॅजार्डस आनी मागीर सेम एज जनरल वेस्ट डिस्पोज करप. डिस्पोजल ऑफ रेडिओ एक्टिव वेस्ट. इट इज डन बाय अकॉर्डिंग टू द गायडलायन्स ऑफ भाभा एटॉमिक रिसर्च सेंटर. तांची जशी गायडलायन्स आयल्या त्या प्रमाणे ते डिस्पोज करप.
डिस्पोजल ऑफ प्रेशराइज कंटेनर्स, दिस इज डिस्पोज्ड ऑफ विथ जनरल वेस्ट इन स्पेशल लँडफिल्स. स्पेशल लँडफिल्स असतात जातून प्रेशराइज कंटेनर्स घालप असतात. सो ते त्या हातून घालून डिस्पोज करतात.